नमस्कार, झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व नवी दिशा. बातमी आहे, येवला कोपरगाव हद्दीत झालेल्या अपघातामुळे सुमारे 6 तास वाहतूक ठप्प झाली. या घटनेची माहिती मिळताच आमदार श्री विवेकभैया कोल्हे यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. कोपरगावचे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड तसेच येवल्याचे पोलीस निरीक्षक श्री बोरसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याच्या तसेच नागरिकांना कोणताही अनावश्यक त्रास होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. काही नाही, हे ट्रॅफिक पार लांबच्या लांब गेली येवल्याकडं आणि कोपरगावकडं. ते येवल्याच्या हद्दीत अपघात झाला होता. रात्री आपले अंमलदार लावले होते, परत कुणी तर ते आडवे तिडवे गाडी लावले वाटते. येवला पीआयला पण बोलून घेतले पलीकडनं आणि मी पण येवला पीआयशी बोलतो. पण माझं काय म्हणणं होतं की आपल्याकडून येणारी जी आहे ना येवल्याकडे जाणारी ट्रॅफिक ही टाकळी फाट्यावरून धामोरी मार्गे भरवस फाटा व नंतर येवल्याच्या दिशेने पाठवून द्या. मग मी बोरसे साहेब तिकडे येवल्या पीआयशी बोलतो, तिकडून तसं हे करू द्या. कारण 3-3:30ला झालंय, ते मध्ये थोडी सुरळीत झाली होती सकाळी, आता परत म्हणजे आपल्या पुंतम्या फाट्यापर्यंत गेली ना ती. सिटीच्या हद्दीमध्ये तिथं हे झालेलं आहे, तिथं पाठवलेला आपला सिटीचा स्टाफ आहे तिथं. हा, माझं काय म्हणणं होतं, येवल्यामध्ये नांदेसर चौकीमधून जर तिकडून थोडंसं आडगाव, पिंपळगाव, देवळाने, बोगटे असे पडेगाव मार्गे जरी फिरवली ना, मी इकडच्या पीआयशी बोललो, आम्ही इकडून टाकळी नाक्यावरून फिरवतोय, पण मग तिकडून फतेपूर नाक्यावरून अंदरसूल मार्गे, वैजापूर, गंगापूर मार्गे जरी अहिल्यानगर तिकडे पाठवली तरी थोडं होईल. आणि थोडे स्वयंसेवकही पाठवतो, कारण ती येवल्या हद्दीतून आता आमची पार राहता हद्दीपर्यंत ट्रॅफिक चालली इकडं. एवढा सिटी पीआयशी दोघं आम्ही हे करून कसं जे मोठे वाहन वगैरे कुठं साईडला लावता येतील का, बाकीचे लहान वाहन कुठून ट्रॅफिक डायव्हर्ट करता येईल ते पाहतो. चालेल.